प्रेमी युगुलाचे विहिरीत आढळले मृतदेह, हत्या की आत्महत्या, पोलीस घेत आहेत शोध। मांडवा येथील एक अल्पवयीन मुलगी व गावातीलच एक मुलगा पळून गेल्याबाबतची घटना घडल्याने याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मुलाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते। परंतु आज गावातीलच एका विहिरीमध्ये या दोघांचा मृतदेह आढळल्याने ही हत्या की आत्महत्या याचा पेच निर्माण झाला आहे। त्या दृष्टीने पोलिसांचे तपास कार्य सुरू झाले आहे। 17 वर्ष अल्पवयीन मुलगी 5 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घरी मिळून न आल्याने त्याचे शोधकार्य सुरू केले। यावेळी तिच्याजवळ आढळलेल्या मोबाईलवर आलेल्या फोनद्वारे एका नंबरवर फोन केला असता गावातीलच राठोड नामक मुलाने आम्ही सोबतच वाशिम येथे असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर मोबाईल बंद केला। या घटनेबाबत मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली असता आरोपी राठोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपासास सुरुवात केली होती। परंतु आज मांडवा येथील एका शेतातील विहिरीत प्रेमी जोडप्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। मांडवा येथील रहिवासी असलेला सुरेश अनिल राठोड वय 22 वर्ष व आरती ज्ञानेश्वर साखरे वय 17 वर्ष राहणार मांडवा हे दोघेही प्रेमी युगुल असून दिनांक 5 ऑगस्ट 2024च्या रात्रीच्या दरम्यान पळून गेले होते। परंतु आज दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी आरती ज्ञानेश्वर साखरे हिचे आजोबा भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतात सकाळी 11 वाजताच्या सुमारास दोघांचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने बांधून असलेल्या अवस्थेत दिसून आला। या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला आणि या घटनेसंबंधीचे तपासास सुरुवात केली आहे। ही घटना आत्महत्या की हत्या याचा शोध पोलीस घेत आहे।